बाईपणाची कहाणी। अरे मर्द म्हणायला लाज वाटली पाहिजे तुम्हाला तिघांनी। तिघं बापयांना एक बाई आवरणा म्हणजे कमाल झाली म्हणायची। अरे काय बांगड्या भरून गेलता का काय जंगलामध्ये? मला तोंड दाखवायची हिंमत कशी झाली तुमची? मालक मालक, अरे इन्स्पेक्टर आलेत। हे जावा जावा लवकर, लपा कुठे ती गाय तोंड येते। जावा जावा या ऐकलं ती गाय तोंड। या 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 साहेब या, कसं काय नाही केलं म्हणायचं तुम्ही एकदम? ती माणसं कोण आहेत? कोणती आता गेली ती? पहिलवान आहे। अहो पुढच्या महिन्यात कुस्त्याची दंगल नाही का? त्यांना म्हटलं गो शिंदळगी करत कुठं फिर नका, तालमीत जावं, याम याम करा, काहीतरी व्यायाम करा पाहिजे का नको? मग सांगायचं बा काय? तुम्ही दिलेली माहिती खोटी होती। ती बाई तिथे नव्हती। काय बोलताय राव? अहो ती बाई तिथंच असणार। मी तुम्हाला सांगतो, तिनं समध्या गावकऱ्यास नादी लावलेलं आहे। जंगलात गेली असणार ती, इशारी फळं तोडाया, इव्हन बारक्या बारक्या पोरांना खायला पण दिली असतील। अच्छा, तिच्या प्रत्येक हालचालीची खडानखडा माहिती आहे तुम्हाला? काय तिच्यावर पाळत वगैरे ठेवतं का काय? समाजसेवा करायची म्हटल्यावर एवढं करावंच लागतं। गाय तोडे म्हणजे कुस्त्या, पाळत? कुस्त्या त्याने खेळायच्या, आपण पाळत ठेवायची। हा सविता, अगं क्षणभर मला कळलंच नाही मी कुठे येते। आई, तू भानावर तरी होतीस का इतके वेळ? जंगल तोडून थकलीयस। तो वेळ मिळाल्यावर माझा सगळा थकवा निघून गेला। सविता, मुलं कशी आहेत? मला एकदा भेटायचंय का त्यांना? मुलं दादूभट आणि गोदाक्काच्या ताब्यात सुखरूप आहेत। दादूभट औषध तयार करतायत तर गोदाक्का देतायत। सकाळपर्यंत मुलं शुद्धीवर पण येतील। आई, धोका आता टळलेला आहे। मुलं शुद्धीवर आली ना की त्यांचे आई वडील त्यांना घेऊनही जातील। अगं दादू भट तर म्हणालेले की 2 दिवसात मुलं इतकी ठणठणीत होतील की कोणाला कळणारही नाही की असं काही झालं होतं म्हणून। पण मला एकदा पाहायचंय का मुलांना? माझ्या डोळ्यासमोर मी जंगलात जाताना जी त्यांची अवस्था होती ना, तीच अजूनही आहे। पण आई, तुला आधीच किती अशक्तपणा आलाय। नाही नाही, मला त्यांना पाहिल्याशिवाय चैन नाही पडणार। तुझ्यासमोर माझं काही चालणार आहे का? चल। ती बाई कुठे? कुठे लपवली तिला? कुणी लपवली? मीच ती। मला कुणीही लपवलेलं नाही आणि मीही लपलेली नाहीये। तसं काही कारणच नाहीये। नाही कसं? नाही कसं? तुम्ही जादूटोणा करून लोकांमध्ये दहशत निर्माण करताय। नाही हो साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय। अहो हे दादूभट आमचे वैद्य आणि ही अक्का त्यांची बायको। अक्का औषधं बनवते, दादूभट सांगतील त्याप्रमाणे, आणि त्यासाठी अक्का घरी गेली होती आणि त्यामुळे तुमच्याशी भेट झाली नाही तिची। अहो दादू भटांनी दिलेल्या औषधामुळेच आमच्या मुलांचे प्राण वाचलेत।
ठीक आहे, पण जर का मला इथे गैरप्रकार आढळला तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेवा. नसती अक्कल कुणी पाजाळायला सांगितली होती तुला. जयसिंग, खाल्ली ना आता माती. त्या बाईवर मारेकरी घालायला कुणी सांगितलं होतं. आता वसुधा गप्प बसणार नाही. तिच्यावर झालेला हल्ला ती रंगवून सांगेल. आणि झालेला हल्ला कुणी केला हे न कळण्या इतके लोक मूर्ख नाही. तू तिच्या भानगडीत पडू नको. तिचं काय करायचं ते मी ठरवीन हे सांगितलं होतं ना तुला मी. जयसिंग, अगं ये मोठाई, तिच्या आईला मला काय ठाव असं काय होईल म्हणून. अगं जंगलात तिला मारून तिथंच गाडली असती ना, कुणाला काही कळलं नसतं, सगळं आणायचं येऊन गेलं असतं. पण आता ते गुंड कुचकामे निघाले, त्याला मी काय करणार का रे. तुला सांगितलं होतं ना मी, ती बाई सामान्य नाहीये. तू तिचं काहीही बिघडवू शकणार नाही. हा दोन शक्तींचा लढा आहे, देवी आणि सैतान. हा लढा फक्त आमच्या दोघीत आहे. आतापर्यंत मी माझा रंग दाखवला नव्हता. आता तिला कळेल मी कोण आहे ते. आता खरी युद्धाला सुरुवात झाली. आता खरी युद्धाला सुरुवात झाली. आता खरी युद्धाला सुरुवात झाली. खरंच आपण जर हिच्या म्हणण्याप्रमाणे वागलो ना तर गावात आनंद यायला वेळ लागणार नाही. या आनंदाचं निधान तर आई जगन्माता आहे. तुम्हाला जे काही करायचंय ते तिच्यासाठी करा. हा चमत्कार तिने घडवलाय. हे मंदिर कधी ओस पडू देऊ नका, कारण तिचा मार्ग प्रकाशाचा आहे, ज्ञानाचा प्रकाश. सगळ्या पालकांनी मला शब्द दिलाय की त्यांची मुलं शाळेत येतील. दादू भटांच्या कन्येने भक्तीने त्या शाळेचं श्रीगणेशच केलं. हो, सगळेजण आता सरस्वतीच्या पूजेला सिद्ध व्हा. आई जगदंबेची यथासांग पूजा करण्याची गरज आहे. सगळ्यांनी आपापल्या परीने मदत करा. बोला अंबाबाईचा, अंबाबाईचा, अंबाबाईचा. सैताना, सैताना, काय चाललंय तुझ्या राज्यात? बघ कसे जयघोष करतायत, बघ कसे जयघोष करतायत. आणि मी तुझी फक्त एकटी पडली आहे, एकटी पडली आहे मी. कर काहीतरी असं संकट आण, असं संकट आण की सगळं बंद पडलं पाहिजे, सगळं बंद पडलं पाहिजे. विच
काही करू शकत नाही. कारण ती आली. ती देवीला जागो करणार. मग देवी तुला बघणार आणि देवीची नजर तुझ्यावर पडली की तू जळून खाक होणार. देवी तुला बोलून, तुला बोलून, तुला बोलून. हा लावा रे पताका लावा पटापटा. झाली का रांगोळी? करा करा लवकर करा. हा हा अरे वा छान. हा चला इथली सगळी तयारी झालेली आहे. अहो पण स्वयंपाकाचं काय? अहो स्वयंपाकाची तयारी सुरू आहे, पण प्रसाद मी स्वतः जातीने केलाय. छान. खरंच आज फार प्रसन्न वाटतंय. आज खऱ्या अर्थाने मंदिरात वर्दळ सुरू झाली. खरंच प्रसन्न वाटतंय. आपण आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात याबद्दल आम्ही आपले मनापासून आभार मानतो. खरं तर तुमच्या येण्यामागचं कारण मला माहिती आहे. आजारी मुलांना वाचवून, भक्तीला वाचवून मी काहीतरी चमत्कार केलाय असं तुम्हाला वाटतंय आणि त्या चमत्काराला नमस्कार करण्यासाठी तुम्ही सगळे इथे आलात. पण मी तुम्हा सगळ्यांना मनापासून सांगते, मी कोणताही चमत्कार केलेला नाही. आता पहा ना, भक्ती वाचली कारण सर्पदंश झाल्यावर ते विष रक्तात भिनण्यापूर्वीच ते शोषून काढलं तर त्याची बाधा होत नाही हे मला माहिती होतं. त्याचं ज्ञान मला होतं म्हणून मी त्याचा वापर करू शकले, उपयोग करू शकले. आता मुलांच्याच बाबतीत त्या मुलांचे प्राण वाचले कारण दादू भटांना सोनकेवड्याच्या वेलाची माहिती होती, त्याचा उपयोग माहिती होता. आपल्यापैकी कित्येकांकडे हे परंपरेने मिळालेलं ज्ञान असेल. ते ज्ञान आणि शिक्षण याची सांगड घातली की माणूस स्वावलंबी बनतो आणि स्वावलंबी माणूस स्वतःचं आयुष्य स्थिर करू शकतो, प्रगतीकडे वाटचाल करू शकतो, स्वतः सकट कुटुंबाला सुखी ठेवू शकतो. म्हणजेच ज्ञान महत्त्वाचं, शिक्षण महत्त्वाचं, म्हणूनच शाळा महत्त्वाची. आता हेच पहा ना, शाळा, सरकारी दवाखाना, ग्रामपंचायत हे सगळं आपल्या सुविधांसाठी आहे. आपलं मुठभर दांडग्या माणसांचा कब्जा असून चालणार नाही त्यावर. त्यासाठी आपण लक्ष घालायला हवं. सरकारने आपल्या कल्याणासाठी त्या उभारल्या आहेत. आता आपल्या गावात दवाखाना असता तर त्या 3 मुलांवर ही वेळ आलीच नसती. पण आई जगदंबेचा आशीर्वाद आणि दादू भटांचं ज्ञान यामुळे ती मुलं वाचली. आई जगदंबा ही कुठलाही चमत्कार घडवत नाही, तर ती आपल्यातली शक्ती जागृत करते, आपल्याला सद्बुद्धी देते, आपल्याला चांगलं वाईट ओळखायला शिकवते. म्हणूनच आपण तिच्या चरणांवर लीन होऊन आपल्या गावाचं रूप बदलण्याचा प्रयत्न करूया. स्वच्छ, सुंदर, शिकलेलं, सुसंस्कृत आणि तंटामुक्त गाव निर्माण करूया.
आपण आईच्या देवळातल्या मूर्ती पूजेपासूनच सुरुवात करूया, कारण त्या निमित्ताने आपण सगळे एकत्र येऊ आणि आईच्या आशीर्वादानं चांगल्या कामाला सुरुवात करू. काय त्या ग्रामपंचायतीची अवस्था काय विचारू नका आता. कित्येक वर्षात उघडलेली नाहीये. गावात शाळा नाहीये, सरकारी दवाखाना नाहीये, पाण्याचे प्रॉब्लेम, सगळीच अंधाधुंदी. जयसिंगराव, या कामासाठी जो सरकारी निधी येतो तो जातो कुठे? मला काय विचारतं, मी काय सरकारी नोकर आहे? अहो, तुम्ही गावातील एक जबाबदार व्यक्ती आहात. तुमच्याच इशाऱ्यावर गाव चालतं ना. अरे म्हणून काय झालं, तुम्ही सगळे बिल माझ्यावर फाडताय का काय? गावात काही इतर लोक नाहीत, त्यांना त्यांच्या आखला नाहीत? मी दिन म्हणे ना, काय बोलताय काहीतरी. असं म्हणताय? मग ठीक आहे, यापुढची सगळी जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो. काय प्रश्नच नाही. अहो, गावासाठी जीव द्यायला मी तयार आहे. काय कोंबड्यावर का नाही? काय बघा, बरोबर बोलतोय तू. ठीक आहे. काय जयसिंगराव, हा. गावातल्या तक्रारी वरपर्यंत गेल्यात हो? आणि तसे मला माझ्या साहेबांना रिपोर्ट द्यायचे. ताबडतोब करायचा. यापुढे गावात मनमानी चालणार नाही. करेक्ट. जयसिंगराव, पोलीस चौकीसाठी एखादी जागा द्या ना. माझा एक हवालदार तिथे कायम असणार आहे आणि मी सुद्धा वरचेवर तिथे येतच राहणार आहे. कळलं? बेस्ट. हं. चल फेरी मारून येऊ. हे बघा, तुम्ही अशा गप्प राहिलात तर तुमच्या मनातल्या शंका कशा कळतील आम्हाला? आई, मला वाटतं या सगळ्यांसमोर बोलायला घाबरतायत. मला वाटतं या आमच्या बायकांना आमच्याशी काहीतरी खाजगीत बोलायचंय. त्यामुळे मी सगळ्या पुरुषांना विनंती करते की त्यांनी आता या सभेतून रजा घ्यावी. बोला. तुमच्या मनात जे काही असेल ते बेधडक बोला. काय करणार ताई, गावातले सगळे पुरुष असेच भटकत असतात रिकाम टेकडे, कामधंदा काही करत नाही आणि दारू पिऊन येऊन आम्हाला मुलाबाळांना मारझोड करतात. काय करणार सांगा? बायका फार कंटाळा येतो, तिची तिची हीच रड आहे. असं वाटतं आपणच बदलून काढूया बापांना, पण ती आहे ना, पुरुष रिकाम टेकडे बसले की त्यांच्या डोक्यात सैतान शिरतो आणि तिला तेच हवंय. आणि दुसऱ्या दिवशी दारू उतरली की रडतात मुडदे, परत सकाळी प्यायला तयार. काय करायचं ताई, वीट आलाय नुसतं. अगदी याच्यावर एक उपाय आहे. तुम्ही किती बायका मिळून आम्हाला मदत करू शकता? अहो, लाडलेली प्रत्येक बाई मदत करणारच. मग आपण एक काम करूया. आज संध्याकाळी देवळात जेवणाआधी हळदी कुंकू आहे. तुम्ही सगळ्या तिथे या आणि तुमच्याबरोबर जेवढ्या जमतील तेवढ्या बायकांना घेऊन या. तिथेच आपण ठरवूया काय करायचं ते. पक्काच बंदोबस्त करूया या प्रश्नाचा, तो सुद्धा कायमचा.